Welcome to Manovedak channel. Today we are going to learn about the punctuation marks. Virama chinne. There are 14 punctuation marks in English grammar, and at minimum one of them has to appear in every sentence. इंग्रजी भाषेमध्ये एकूण 14 विरामचिन्हे आहेत आणि त्यातलं कोणतं ना कोणतं एक विरामचिन्ह हे प्रत्येक वाक्यात असतेच असते. द मोस्ट कॉमन पंक्च्युएशन मार्क्स इन इंग्लिश आर कॅपिटल लेटर्स, फुल स्टॉप्स, क्वेश्चन मार्क्स, कॉमाज, कॉलन्स, सेमी कॉलन्स, एक्सक्लेमेशन मार्क्स अँड कोटेशन मार्क्स. While speaking, we use pauses and the pitch of the voice to make what we say clear. Punctuation marks help the reader to understand what we mean. बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्य यांच्यामध्ये काही काळ थांबावं लागते. कोठे आणि किती थांबावे हे लक्षात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात तीच विरामचिन्ह होत. विराम म्हणजे थांबणे. बोलताना आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबून बोलू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही. म्हणून ही थांबण्याची क्रिया विरामचिन्हांद्वारे दर्शवली जाते. आपण जर विरामचिन्हांची जागा बदलली तर वाक्याचा अर्थ बदलतो. बघा कसा तो. हिंदीमध्ये एक उदाहरण आहे, रोको मत जाने दो. रोको नंतर स्वल्पविराम दिला आहे. रोको मत जाने दो म्हणजे काय? थांबवा, त्याला जाऊ देऊ नका. स्टॉप हिम, डोंट लेट हिम गो. तोच स्वल्पविराम रोको मत, मत नंतर दिला. रोको मत जाने दो, मग अर्थ बदलला. रोको मत म्हणजे थांबू नका, जाऊ द्या त्याला. डोंट स्टॉप हिम, लेट हिम गो. नाव वी सी एन इंग्लिश एक्झाम्पल. द सेंटेन्स इज लेट्स ईट फादर. वाक्यामध्ये तुम्ही बघू शकतात ईट नंतर कॉमा दिलेला आहे. लेट्स ईट फादर म्हणजे चला, मुलगा किंवा कोणीही मुलगी वडिलांना सांगते आपण खाऊया. दुसरं एक्झाम्पल बघा, ईट नंतर असलेला कॉमा काढून टाकला. लेट्स ईट फादर म्हणजे याचा अर्थ होतो चला वडिलांना खाऊया. बिचारे वडील काय करतील, होऊन जातील. नाव लेट्स सी हाऊ टू यूज पंक्च्युएशन मार्क्स इन द सेंटेन्स. आता आपण विरामचिन्हाचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा ते बघूया. फर्स्ट, कॅपिटल लेटर्स. वी यूज कॅपिटल लेटर्स टू मार्क द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स. म्हणजे वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने करावी. उदाहरणार्थ बघू शकतात, आय एम अ गुड बॉय. ह्या वाक्यातला आय हा कॅपिटल आहे. तसंच दुसरं उदाहरण, दे वेअर स्टडिंग हार्ड. देचा टी कॅपिटल आहे, म्हणजेच वाक्याचं पहिलं अक्षर, द फर्स्ट लेटर ऑफ द सेंटेन्स मस्ट बी कॅपिटल. वी ऑल्सो यूज कॅपिटल लेटर्स ॲट द बिगिनिंग ऑफ प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन्स इन्क्लूड पर्सनल नेम्स. हियर एस इज कॅपिटल बिकॉज सचिन इज अ पर्सनल नेम. सचिन हे वैयक्तिक नाव आहे म्हणून त्याचा एस कॅपिटल काढलेला आहे. कंट्री नेम मस्ट बी लाईट इन कॅपिटल. देशाचे नावसुद्धा तुम्हाला कॅपिटलमध्ये लिहायचे आहे. बघू शकतात उदाहरणामध्ये इंडिया आहे, इंडियाचं आय कॅपिटल आहे. फेस्टिवल नेम मस्ट राईट इन कॅपिटल. सणांची नावंसुद्धा कॅपिटलमध्ये लिहायची असतात. इथे बघा दिवाळीचा डी कॅपिटल आहे. रिवर, माउंटन, ट्रेन फर्स्ट लेटर मस्ट बी कॅपिटल. नदी, डोंगर आणि आगगाडी यांचं पहिलं अक्षरसुद्धा कॅपिटलमध्ये लिहायचं आहे आणि त्याच्यासोबत आलेलं आर्टिकल द, त्याचा टीसुद्धा कॅपिटल लिहायचं आहे. इथे बघू शकतात द गंगा, द माउंट एव्हरेस्टचा एम कॅपिटल आहे, ई कॅपिटल आहे, दचा टी कॅपिटल आहे. त्याचप्रमाणे राजधानी एक्सप्रेसचा द मधला टी कॅपिटल आहे, राजधानीचा आर कॅपिटल आहे, एक्सप्रेसचा ई कॅपिटल आहे. पण जर वाक्याच्या मध्ये रिव्हर, माउंटन, ट्रेनचं नाव आलं असेल किंवा शेवटी आलं असेल तर द कॅपिटल होत नाही. वरील उदाहरणात बघू शकतात तुम्ही द कॅपिटल नाही आहे, मात्र गंगाचं जी कॅपिटल आहे. डे, मंथ, रिलिजन फर्स्ट लेटर मस्ट बी कॅपिटल. दिवस, महिना, धर्म यांचे नाव जरी आले असेल वाक्यामध्ये तरी त्याचं पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये लिहा. इथे उदाहरण तर बघा, संडेचा एस कॅपिटल आहे, जूनचा जे कॅपिटल आहे, हिंदूचा एच कॅपिटल आहे. ॲब्रिव्हिएशन अँड इनिशियल फॉर पर्सनल नेम मस्ट बी कॅपिटल.
संक्षिप्त रूपे व वैयक्तिक नावाची आद्याक्षरे ही कॅपिटलमध्ये लिहावी. उदाहरणार्थ बी.कॉमचा बी कॅपिटल लिहावा, मिस्टरचा एम, एस.सी. पाटीलचा एस.सी. आणि पी कॅपिटल लिहिणे. प्रोनाऊन आय मस्ट बी कॅपिटल इन द सेंटेन्स. आय हे सर्वनाम कुठेही आले असेल वाक्यामध्ये तरी ते कॅपिटल लिहावे. उदाहरणार्थ विकास अँड आय स्टडी टुगेदर ह्या वाक्यामध्ये आय हा मध्यभागी आलेला आहे, तो कॅपिटल लिहिला आहे. वाईल्ड रायटिंग ऑक्लॉक स्पेलिंग ओ अँड सी मस्ट बी कॅपिटल. ऑक्लॉकचं स्पेलिंग लिहिताना ओ आणि सी हा कॅपिटलमध्येच लिहावा. फर्स्ट लेटर इन इन्व्हर्टेड कॉमा मस्ट बी कॅपिटल. इन्व्हर्टेड कॉमामधील पहिला शब्द हा कॅपिटल लिहावा. उदाहरणार्थ राम सेड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय, ह्याच्यामध्ये आय आलेला आहे, आय हा कॅपिटल लिहिलेला आहे. आता आपण फुलस्टॉपचा वापर कसा करावा ते बघूया. यूज फुलस्टॉप ॲट द एंड ऑफ द सेंटेन्सेस. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा. उदाहरणार्थ इंडिया इज ग्रेट, ग्रेट नंतर फुलस्टॉप दिलेला आहे. यूज फुलस्टॉप इन इनिशियल फॉर पर्सनल नेम्स अँड ॲब्रिवेशन्स. वैयक्तिक नावाचे आद्याक्षरे लिहिताना व संक्षिप्त रूपे लिहिताना फुलस्टॉपचा वापर करावा. उदाहरणार्थ एम आर फुलस्टॉप दिला आहे, एन फुलस्टॉप, पी फुलस्टॉप, पाटील एक्सेट्रा नंतर शॉर्ट फॉर्म करायचा आहे. संक्षिप्त रूप बनवण्यासाठी फुलस्टॉपचा वापर केलेला आहे. नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क इज क्वेश्चन मार्क. वी यूज क्वेश्चन मार्क्स टू मेक क्लिअर दॅट व्हॉट इज सेड इज अ क्वेश्चन. प्रश्नार्थक वाक्य दर्शवण्यासाठी आपण प्रश्नचिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण आहे व्हाय आर यू लेट. लेट नंतर प्रश्नचिन्ह दिलं आहे. प्रश्नचिन्ह दिल्यानंतर तुम्हाला फुलस्टॉप द्यावा लागत नाही, कारण प्रश्नचिन्हाबरोबर फुलस्टॉप असतो. दुसरं उदाहरण बघा, आर यू देअर प्रश्नचिन्ह. नेक्स्ट पंक्च्युएशन इज एक्सक्लेमेशन मार्क. वी यूज टू एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग और इमोशन्स सच ॲज शॉक, सरप्राईज, अँगर और रेज व्हॉइस. धक्का, आश्चर्य किंवा राग यांसारख्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आपण एक्सक्लेमेशन मार्कचा वापर करतो. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण बघा, ओ आनंददायी उद्गार आहे, अलास म्हणजे अरे रे वाईट उद्गार आहे, आणि वाव म्हणजे काहीतरी चांगली वस्तू बघितल्यानंतरचा उद्गार आहे. ह्या प्रत्येक शब्दानंतर आपण उद्गाराचं चिन्ह दिलेलं आहे. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज, इज नंतर उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहे. नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क इज कॉमाज. वी यूज कॉमाज टू सेपरेट अ लिस्ट ऑफ सिमिलर वर्ड्स और फ्रेजेस. आपण वाक्यात येणारे समान शब्द किंवा वाक्यप्रचार लिहिताना स्वल्पविरामाचा वापर करतो. उदाहरणार्थ बघा, इट्स इम्पॉर्टंट टू राईट इन क्लिअर, कॉमा दिलेला आहे, सिम्पल, कॉमा दिलेला आहे, ॲक्युरेट वर्ड्स, फुल स्टॉप. आय स्पीक इंग्लिश, मराठी अँड हिंदी. इथे 3 विषय दिलेले आहेत म्हणून 2 बायफर्गेट करण्यासाठी कॉमा वापरलेला आहे. तिसरं उदाहरण बघा, ते ट्रॅव्हल थ्रू इंडिया, श्रीलंका, जपान अँड नेपाळ. 4 देशांची नावं आलेली आहेत, ती वेगळी दिसावीत म्हणून कॉमाचा वापर केलेला आहे. नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क इज कोलन. वी यूज कॉलन्स टू इंट्रोड्यूस लिस्ट, एक्झाम्पल, कोटेशन ॲज वेल ॲज इन डायलॉग रायटिंग वी यूज कॉलन्स. उदाहरणे, सूची सादर करण्यासाठी तसेच संवाद लेखन करताना कोलन म्हणजेच अपूर्ण विरामाचा आपण वापर करावा. उदाहरण बघूया, ही इज गोइंग टू बाय 3 थिंग्स, कोलन, बुक्स, कॉमा, गाईड, कॉमा, पेन. आता इथे बुक, गाईड आणि पेन ह्या 3 वस्तू आहेत. त्या 3 वेगवेगळ्या वस्तूंची यादी सादर केली आहे म्हणून इथे कॉलनचा वापर केलेला आहे. दुसरं उदाहरण बघा, राम सेड हाय श्याम, श्याम सेड हॅलो. इथे राम म्हणतोय म्हणून राम सेड हे दर्शवण्यासाठी कॉलन म्हणजेच अपूर्ण विरामाचा वापर केलेला आहे. नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क इज सेमीकॉलन. वी यूज सेमीकॉलन्स instead of full stop to separate 2 main clauses. In such cases, the clauses are related in meaning but are separated grammatically. 2 मुख्य वाक्य विभक्त करण्यासाठी म्हणजेच वेगळी करण्यासाठी पूर्णविरामाच्या ऐवजी अर्धविराम म्हणजे सेमीकॉलनचा आपण वापर करतो. अशा वाक्यांचा अर्थ सारखा असतो परंतु व्याकरणाच्या नियमाने मात्र ते वेगळे असतात.
उदाहरणार्थ वाक्य बघा. सचिन लाईक्स टू प्ले क्रिकेट सेमिकॉलन म्हणजेच अर्धविराम. विपुल लाईक्स टू प्ले हॉकी. सचिनला क्रिकेट खेळायला आवडते, विपुलला मात्र हॉकी खेळायला आवडते. दोन्ही ठिकाणी कर्ते वेगळे आहेत आणि त्याचप्रमाणे ऑब्जेक्टसुद्धा वेगळे आहेत, फक्त क्रियापद सारखं आहे. दुसरं उदाहरण बघा. आय ड्रँक कॉफी, मनीष ड्रँक टी. ह्याच्यामध्ये पण बघा कर्ते वेगळे आहेत, ऑब्जेक्ट वेगळं आहे, मात्र क्रियापद सारखं आहे. इन्व्हर्टेड कॉमाज आर पंक्च्युएशन मार्क्स यूज्ड टू शो where speech or a quotation begins and ends. Inverted commas can be single inverted comma or double inverted comma. They are also known as quotation marks, speech marks or quotes. Inverted comma ही अशी विरामचिन्ह आहेत जेथे भाषण किंवा कोटेशन सुरू होते आणि समाप्त होते हे दर्शवण्यासाठी ती वापरली जातात. इन्व्हर्टेड कॉमाचे दोन प्रकार आहे. एकेरी इन्व्हर्टेड कॉमा जे एकेरी अवतरण चिन्ह व दुहेरी अवतरण चिन्ह. त्यांना भाषण चिन्ह किंवा अवतरण चिन्ह म्हणून देखील ओळखले जाते. लेट्स सी सिंगल कोटेशन मार्क और सिंगल इन्वर्टेड कॉमा. वी मेनली यूज सिंगल कोटेशन और सिंगल इन्वर्टेड कॉमा व्हेन अ कोटेशन और अ टायटल इज प्लेस्ड इनसाइड अनदर कोटेशन टू शो टायटल्स ऑफ शॉर्ट स्टोरीज, पोएम्स, आर्टिकल्स, चॅप्टर्स एक्सेट्रा. एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर लावायचा असल्यास किंवा पुस्तक, लेख, कविता, धडा इत्यादी गोष्टी दर्शवण्यासाठी वापर केला जातो. लेट्स सी एन एक्झाम्पल. माय फादर सेड द रेड बलून इज माय फेवरेट स्टोरी. आता ह्या वाक्यामध्ये माय फादर सेड नंतर कॉमा दिला आहे आणि वडिलांच्या तोंडचं हे वाक्य आहे म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पुढील वाक्य टाकलेलं आहे द रेड बलूनपासून स्टोरीपर्यंत. आणि द रेड बलून हे एका गोष्टीचं नाव आहे म्हणून ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करून दर्शवलेलं आहे. द रेड दच्या अगोदर आणि बलून एनच्या नंतर तुम्हाला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिसतोय. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. द फर्स्ट चॅप्टर इन द बुक इज द टॉल ट्री. ह्या वाक्यामध्ये द फर्स्ट चॅप्टर म्हणजे पहिला धडा, पुस्तकामधील पहिला धडा द टॉल ट्री आहे. तर टॉल ट्री हा धडा हायलाईट करण्यासाठी, धडा दर्शवण्यासाठी आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केलेला आहे. तिसरं एक्झाम्पल बघूया. माय फेवरेट पोएम बाय इमिली डिकिन्सन्स इज देअर इज अनदर स्काय. ह्या वाक्यामध्ये देअर इज अनदर स्काय हे कवितेचे नाव हायलाईट करण्यासाठी सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केलेला आहे. नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क इज डबल इन्व्हर्टेड कॉमा और डबल कोटेशन मार्क. We use double inverted comma to mark the beginning and the end of a direct speech. दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्याकरता किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना आपण वापरतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल शी सेड कॉमा त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कम होम. ती म्हणाली कम होम म्हणजे घरी या. हे तिच्या तोंडचं वाक्य आहे म्हणून त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. धिस इज अ न्यू कार कॉमा प्रशांत एक्सप्लेन. ह्या वाक्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमाने वाक्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर धिस इज अ न्यू कार लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर कॉमा आहे. त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केलेला आहे आणि प्रशांत एक्सप्लेन नंतर फुल स्टॉप दिलेला आहे. लेट्स सी नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क ॲपॉस्ट्रॉफी. Apostrophe used to show that a letter has been omitted or to indicate possession. वगळलेल्या अक्षरांच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी मार्क वापरतात. तसेच मराठीमध्ये आपण चाचीचे हा प्रत्यय वापरतो, इंग्रजीमध्ये तो दर्शवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल डोंट एन नंतर ॲपॉस्ट्रॉफी मार्क दिलेला आहे. डू नॉटचा शॉर्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप आहे डोंट. त्याला कॉन्ट्रॅक्शन असंही म्हणतात. तर संक्षिप्त रूप दर्शवण्यासाठी किंवा वगळलेलं अक्षर दर्शवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफीचा वापर होतो. दुसरं उदाहरण बघा. आरंट. आर अधिक नॉट बरोबर आरंट. थर्ड एक्झाम्पल आहे इट इज. इट इजचा शॉर्ट फॉर्म आहे इट्स म्हणून तिकडे ॲपॉस्ट्रॉफी दिलेला आहे. आता चाचीचे प्रत्यय बघूया. चेतन्स बॅट. चेतन नंतर ॲपॉस्ट्रॉफी दिलेला आहे. चेतन्स बॅट म्हणजे चेतनच्या मालकीची बॅट. स्वदाज डॉल स्वतःच्या मालकीची
doll. Now let's solve some examples. Punctuate the following sentences. Question 1. Where are you going? Santa asked. आता ह्या वाक्याचं पंक्च्युएशन करताना सर्वप्रथम पहिलं अक्षर म्हणजेच डब्ल्यू हे कॅपिटल लिहायचं. वेअर आर यू गोईंग, डब्ल्यूच्या अगोदर आणि गोईंगच्या जी नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नचिन्ह. संता आक्स, संता हे नाम आहे म्हणून संताचा एस कॅपिटल आणि आक्स नंतर फुल स्टॉप. सेकंड एक्झाम्पल. स्वधा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. कॅपिटल लेटर सर्वात पहिला वापरायचे आहे. स्वधा इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, स्वधाचा एस कॅपिटल का तर ते नाव आहे आणि वाक्याची सुरुवात आहे. गर्ल नंतर कॉमा, त्याच्यानंतर इझंट ISNT, एन नंतर काय द्यायचं आहे ॲपॉस्ट्रॉफी कारण हा इज नॉटचं शॉर्ट फॉर्म आहे इझंट. त्याच्यानंतर शी नंतर क्वेश्चन मार्क. थर्ड एक्झाम्पल. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आर. पहिला नियम, पहिलं अक्षर कॅपिटल, देनचा टी कॅपिटल, देन नंतर कॉमा येईल कारण वाक्यात देन जस्ट सारखे शब्द आले तर कॉमा द्यावा सुरुवातीला आले तर. व्हॉट्स टी नंतर ॲपॉस्ट्रॉफी त्याच्यानंतर एस कारण व्हॉट इजचा शॉर्ट फॉर्म आहे व्हॉट्स. द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी हा प्रश्न विचारला आहे म्हणून एनर्जी नंतर प्रश्नचिन्ह आणि टीपासून म्हणजे देनपासून ते एनर्जीपर्यंत पूर्ण वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहावे. आय आक्स्ड, आय कॅपिटल, आय कुठेही मध्ये आला तरी कॅपिटल येतो. आय आक्स्ड, आक्स नंतर फुल स्टॉप. एक्झाम्पल नंबर 4. नील सेड आय एम नॉट गोइंग टू वेट फॉर यू टिल 7 o'clock इन द इव्हिनिंग. पहिलं अक्षर आहे तसेच नाव आहे म्हणून नीलचा एन कॅपिटल येईल. नील सेड, नील म्हणाला. आता त्याच्या तोंडचं वाक्य पुढे चालू होणार आहे म्हणून सेड नंतर कॉमा, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचं असते म्हणून आय कॅपिटल. आय एम नॉट गोइंग टू वेट फॉर यू टिल 7 o'clock. ऑक्लॉकचा ओ कॅपिटल, ॲपॉस्ट्रॉफी त्याच्यानंतर सी कॅपिटल, क्लॉक इन द इव्हिनिंग, इव्हिनिंग नंतर फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. पाचवं उदाहरण. लेट्स स्पीक टुगेदर. आता हे साधं सिम्पल वाक्य आहे. ह्या वाक्यामध्ये पहिलं अक्षर कॅपिटल, नियमानुसार LETS, टी नंतर ॲपॉस्ट्रॉफी एस, स्पीक टुगेदर, टुगेदर नंतर फुल स्टॉप. बाकी ह्या वाक्यामध्ये काही नाही आहे. एक्झाम्पल नंबर 6. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. कॅपिटलच्या नियमानुसार पहिला डब्ल्यू कॅपिटल, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज, इज नंतर एक्सक्लेमेशन मार्क. Thanks for watching my video. If you like my video, please do like and subscribe my channel.